सर्व राजकीय पक्षांना असं वाटते की आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय द्यावं. तो न्याय त्यांना असं वाटत असेल की आमच्या माध्यमातून मिळत नसेल तर तो त्यांचा स्वतंत्र विषय. नाही, पण ते सोबत असणार का? कारण काल संजय राऊत असं म्हणाले की शरद पवारांना सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण आहे, ते आले तर खूपच आपल्यासाठी चांगलं. मला वाटत नाही तशी गोष्ट घडण्याची शक्यता आहे, कारण शेवटी ज्यावेळी आपण एका राजकीय व्यासपीठावर येतो आणि घोषणा होत असते त्यावेळी तो घटक पक्ष त्यामध्ये असेल तरच निमंत्रण केलं असावा किंवा नसावा तरी देखील येण्याची शक्यता असते. तशी शक्यता मला तरी वाटत म्हणजे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत सोबत येणार नाही. आज तरी मी हे सांगू शकतो की चर्चा सुरू आहे. अंतिम स्वरूपात शेवटपर्यंत देखील आम्हाला ते आले तर आम्हाला आनंद होईल. पण जो प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे तो प्रस्ताव तूर्त तरी देखील मी त्यांना असं मांडणार नाही. साधारण किती जागा आहे? ती अशी व्यासपीठावरती चर्चा करता येणार नाही, कारण परत शेवटी काय होतो, आम्ही एवढी दिली त्यांनी एवढी मागितली ही चर्चा नाही. प्रत्येक सीट्सवरती चर्चा झाली. अर्थात त्याच्यात त्यांचं म्हणणं काय योग्य होतं अशातलाही भाग नाही. पण आम्ही आताची जी परिस्थिती आहे ते कुठच्या निवडणुकीला सामोरे कुठचा व्यक्ती जाऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून ही निवडणूक लढावी असा आमचा आग्रह आहे. काल पुण्यात ठाकरे सुद्धा- बंधू आज एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकीकडे नतमस्तक होतात आहे बाळासाहेबांना. कालच एकनाथ शिंदे जाऊन स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या नतमस्तक झाले आणि त्यांनी टीका केलेली की दोन्ही ठाकरे बंधू फक्त खुर्चीसाठी एकत्र येतात आहे. कसं आहे की काही लोक सोयीनुसार बाळासाहेबांच्या इकडे नतमस्तक होत असतात. या निवडणुकीला सामोरे जायच्या अगोदर तर गेले असते तर खरं स्वागतच करता आलं असतं. परंतु आज आम्ही जाणार आहोत म्हणून काहीतरी देखील वेगळं स्टंट करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतो. आणि तुम्ही बघितलं असेल की महायुतीमध्ये कसं अलबेल चाललेलं आहे, प्रत्येक राज्यांमध्ये काय स्थिती आहेत आणि मग त्यावेळी ते सांगतायत की इलाका भी हमारा धमाका भी हमारा. आता इलाका कोणाचा आणि धमाका कोण करतोय हे तुम्ही महायुतीमध्ये पाहतायत की मित्र पक्षाच्याही उमेदवारांना घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठे शिंदे गट असेल हे करण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यामध्ये काय नेमकी स्थिती आहे? कारण पुण्यामध्ये सुद्धा दोन भाऊ एकत्र येतात, मात्र तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत असणार का? कारण अजित पवारांशी त्यांची बोलणी चालू आहे. काल परवापर्यंत त्यांचे प्रस्ताव राष्ट्रवादींबरोबर होते. राष्ट्रवादींनी तसं सुतोवाच आमच्याकडे पण केलं होतं. पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की एका बाजूला राज्यामध्ये जे विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही ज्यांच्याशी भांडतोय त्यांची भूमिका स्पष्ट लोकांसमोर यायला पाहिजे आणि नेतृत्वाकडे ते स्पष्टीकरण यायला पाहिजे. कारण शेवटी आज ते जरी देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते बोलत असतील आणि म्हणजे शत्रूचा